तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 9 लेसन नंबर 2 रियल नंबर्स। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रियल नंबर्स। तर रियल मध्ये आपण काही असे नंबर सेट बघणार आहोत। आणखी सेकंड आहे प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर, जसे चार टाईपची प्रॉपर्टी ते बघणार आहोत। तर फर्स्ट आपण बघू आपले जे आहे सेट्स बघणार आहोत आपण काही नंबरचे, ते त्याला बघून घेऊ। एन म्हणजे काय मित्रांनो, एन म्हणजे आपले कोणते नॅचरल नंबर। तर आपण असे म्हणून सेट लिहायचे आपल्याला, म्हणजे त्यांचे सेट म्हणजे कसे, जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं होतं सेट्समध्ये, म्हणजे सेट्स ऑफ इवन नंबर्स। तर यामध्ये आपल्याला तसं बिलकुल नाही करायचं आहे। यामध्ये बघा चॅप्टरचं नाव रियल नंबर। तर कधी पण आपल्याला चॅप्टरचं नाव जेव्हा क्लिअर झालं ना, तर समजून घ्यायचं आपला कोणता अर्धा चॅप्टर आपला कधी पण आपल्याला क्लिअर होऊ शकते रियल नंबर। तर एकदम म्हणजे मनामध्ये असा विचार करायचा रिअल नंबर म्हणजे का, एकदम असे रिअल नंबर समजून घ्यायचं। आणखी काय नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर लिहून घेऊ। सेट ऑफ नॅचरल नंबर, नॅचरल नंबर सेट कसा आहे, तो सेट नाही म्हणजे असं इवन नंबर जसं सेट आहे बिलकुल तसंच, म्हणजे कसं 1 2 3 4 5, म्हणजे आपल्याला यामध्ये असंच लिहायचं आहे स्टार्टिंग कुठून होते रॅशनल नंबरची, बस आपल्याला तेच लिहायचं आहे। डब्ल्यू म्हणजे माहीत असेल तुम्हाला होल नंबर, आय म्हणजे इंटिजर, क्यू म्हणजे रॅशनल नंबर, आणखी आर म्हणजे रिअल नंबर। त्याचं आपण बघणार आहोत सेट ऑफ होल नंबर। आता डब्ल्यूला म्हणजे होल नंबरनं आपण डिनोट कशाने करतो, डब्ल्यू न। आणखी नॅचरल नंबरला डिनोट करतो आपण जसं नाही का एन म्हणजे नॅचरल नंबर, म्हणून काय फर्स्ट लेटर काय आपला एन। डब्ल्यूचा फर्स्ट लेटर काय आहे ते होल नंबरचा फर्स्ट लेटर आहे डब्ल्यू, इंटिजरचा आर। पण रॅशनल नंबरमध्ये आपण काही अलग घेतो, तर आरच्या जागी का आपण क्यू वापरतो। सेट ऑफ होल नंबर। आता जसं मी इथं नॅचरल मध्ये स्टार्टिंग का केली 1 पासून, कारण की तो 1 पासून सुरू होते। होल नंबर काय 0 पासून सुरू होते, तर आपण काय करू 0 पासून त्याला सुरू करू। 1 0 1 2 3 4 आणखी झाला 5 आणखी डॉट डॉट सामान वाढतच आहे, कधी ते खतम नाही होईल जोपर्यंत त्याला म्हणजे ऑर्डर द्यायला नाही राहील। म्हणजे जसं 5 पर्यंत लिहायचं आहे, क्वेश्चन सांगितलं 5 पर्यंत लिहायचं, तर मी 5 पर्यंतच लिहीन। जर क्वेश्चन आपल्याला सांगतच नाही का 5 पर्यंत लिहा नको बा, म्हणजे 5 पर्यंतच लिहू शकता, तर मी कधी 5 पर्यंत लिहिलं, पण आपलं क्वेश्चन सांगितलंच नाही कुठपर्यंत लिहायचं आहे, तर आपण डॉट देऊन चालत राहीन। तर आपल्याला हायचं तसं नाही करायचं। बघा आय म्हणजे इंटिजर्स म्हणजे फर्स्ट लेटर काय आय, म्हणून त्याला काय डिनोट कशाने करतो आपण आय ना। बघा सेट ऑफ इंटिजर्स आय एन टी आर GAR इंटिजर्स इज इक्वल टू ब्रॅकेट। आता इंटिजर्स कसं पण स्टार्ट करू डॉट, कारण की हे कोणते नंबर्स आहे, डायरेक्ट आपण -3 पासून सुरू करू, -2 आणखी -1 कॉमा 0 1 2 आणखी 3 डॉट आपण जशी इकडे दिली आणि तशी आपण ती देऊ। सेकंड काय आपला क्यू म्हणजे काय रॅशनल नंबर, आपण लिहून घेऊ क्यू म्हणजे काय सेट ऑफ रॅशनल नंबर, रॅशनल नंबर्स। आणखी बघा याला आपण PQ फॉर्मच्या मध्ये बघतो, आपण याला PQ फॉर्म मध्ये। आता बघा जो क्यू आहे ना, त्याला आपण नॉट इक्वल टू 0, म्हणजे जो क्यू आहे तो कदापि म्हणजे बिलकुल 0 म्हणजे राहायला नाही पाहिजे। जर 0 असला तर कोणता आहे आपण त्याला रॅशनल नंबर म्हणू नाही। जर 0च्या विरुद्ध काही पण असलं, जसं काही 10 असलं 9 11 असं काही पण असलं ते चालते, पण क्यू इज द नॉट इक्वल टू 0। आर म्हणजे काय रिअल नंबर। आता बघा रिअल नंबर मध्ये काय हे सर्व नंबर्स येते, जसं रॅशनल नंबर झाला, होल नंबर, इंटिजर सांगे रॅशनल नंबर। रिअल नंबर म्हणजे तोच एक झाला, म्हणजे सर्वात मोठा नंबर, सर्वात म्हणजे रिअल। तुम्ही समजले असं मला काय म्हणायचं ते। बघा रिअल म्हणजे सर्वच येते, म्हणजे जसं युनिव्हर्सल आहे तो, जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं युनिव्हर्सल सेट म्हणजे नाही का
पूर्ण त्याचा अंदाज, जसं आपला रिअल नंबर आहे त्यामध्ये हे पूर्ण नंबर्स आले, म्हणजे रॅशनल नंबर, होल नंबर, इंटिजर नंबर, रॅशनल नंबर. आता आपलं सबसेट काढू नाही का, सबसेट काढू. हां, एनचा सबसेट काय येईल, सबसेट काय येईल होल नंबर, कारण की एन होल नंबरचा काय येईल इंटिजर्स नंबर, आणि आणखी इंटिजर सबसेट काय येईल क्यू. क्यू म्हणजे काय आपला रॅशनल नंबर. याचा सबसेट काय सर्वात मोठा कोणता आहे आर, काय जो म्हणजे रॅशनल नंबर, जो की आपला म्हणजे चॅप्टरचंच नाव आहे रिअल नंबर. आणखी बघा आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर. प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर. तर बघा फर्स्ट आपली प्रॉपर्टी आहे कॉम्पिटेटिव्ह. तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असली म्हणजे कोणतं एक्झाम टाईप असलं काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तेच आता आपल्याला इथे बघायचे आहे. तर हर एक आता आपण कोणते कॉम्पिटेटिव्ह बघू. नेक्स्ट असोसिएटिव्ह, मग आयडेंटिटी, आणखी इन्व्हर्स. अँड सर्वांमध्ये 2-2 पॉईंट महत्त्वाचे आहे, ज्याला आपण म्हणजे असं लिहितामध्ये आपल्याला ते बघायचे. एक आहे ॲडिशन, आणखी मल्टिप्लिकेशन. एकदा आपण ॲडिशनमध्ये लिहून दाखवू, आणखी मग मल्टिप्लिकेशनमध्ये लिहून दाखवू. याचं आपल्याला हर एकमध्ये बघायचे आहे, जसं कॉम्पिटेटिव्ह आहे, असोसिएटिव्ह, आयडेंटिटी, आणखी इन्व्हर्स व्हेरिएशन. सॉरी, तुम्ही ऐकलं असेल इन्व्हर्स वगैरे असं काही. आता काय कॉम्पिटेटिव्ह, याला आपण लिहू कसं ॲडिशनमध्ये ते बघायचं आहे. सपोज एक्झाम्पल ए प्लस बी, हां, आणखी इज इक्वल टू बी प्लस ए. आपण त्याला कसे लिहू शकतो नाही का, बी प्लस ए झालं, आणि मग डबल ऑप्शन ए प्लस बी. मग असं आपण जसं आपल्याला लिहायचं आहे उलटं सीधा आपण लिहू शकतो, पण जसं तुम्ही उलटं सीधं लिहा आन्सर काही एक असेल ना, ए प्लस बी आणखी बी प्लस ए, मी असं लिहू शकता. हे ॲडिशनमध्ये आपल्याला असं चालते. आणखी सेम मल्टिप्लिकेशनमध्ये पण लिहिता येते आपल्याला सतत, जसं ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू बी मल्टिप्लाय बाय ए. इथं का हटलं, फक्त बघा साईन हटला. जसं याच्या जागी का होता मल्टिप्लायचा साईन आहे, हां, याच्या जागी प्लसचं साईन आहे, फक्त आपले काय साईन हटले, बाकी सर्व गणित बघत तसंच ठेवलं आहे. सेम मांडणी आहे बघा, ए बी बी आणखी ए. ऐका नाही बरोबर मित्रांनो. आणि सेकंड आहे असोसिएटिव्ह, म्हणजे आपण याला ॲडिशनमध्ये असं लिहिते की मल्टिप्लिकेशनमध्ये असं झालं. सेकंड आहे असोसिएटिव्ह, याचे पण 2 पॉईंट्स आहे. हां, म्हणजे तुम्हाला यासाठी सांगतं म्हणजे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कोणत्या तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जर की तुम्हाला प्रॅक्टिस सांगितलं तर तुम्ही सरांनी सॉल्व करून आणायला तुम्ही इथं ज्या क्वेश्चनमध्ये बघा ए प्लस बी बी प्लस म्हणजे असं काय राहिलं, तुमच्या डोक्यामध्ये पटकन म्हणजे हे काय ॲडिशन फॉर्ममध्ये आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे हे जे गणित आहे काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते आपल्याला समजून जाईल. हां, असोसिएटिव्ह, ॲडिशन, आणखी मल्टिप्लिकेशन. आता असोसिएटिव्हमध्ये आपण ॲडिशनमध्ये कसं लिहू ते आता बघू. ब्रॅकेट काय ए प्लस बी, ए प्लस बी ब्रॅकेट प्लस सी इज इक्वल टू ए प्लस ब्रॅकेट बी प्लस सी, सॉरी बी प्लस सी. बघा चांगलं ना, हा इथं का हटलाय आता, सॉरी बघा ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू, हां, सीला आपण काढलं, ए टाकलं, आणखी सीला अंदर आहे. बघा याच्यामध्ये ए प्लस बी आहे, आणखी बघा इथं बी प्लस सी आहे. ए बाहेर आला, ए इथं होतं ए बाहेर आला, आणखी सी अंदर आला का नाही. आता याला मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे सर्व सोपी आहे. यामध्ये ब्रॅकेट ए मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट इज इक्वल्स टू बी मल्टिप्लाय बाय सी इज इक्वल्स टू, सॉरी ब्रॅकेट इज इक्वल्स टू ब्रॅकेट ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू सी. आहे का नाही. हा इथं बघा आता अलग झालाय, ए मल्टिप्लाय बाय, हां, हा इथं कोणता प्लसचा साईन आहे ना, हा बदलला, म्हणजे हा गणित उलट झालं. ए मल्टिप्लाय बाय बी प्लस सी, सॉरी बी मल्टिप्लाय बाय सी, बी मल्टिप्लाय बाय सी हे झालं. हे हा इथं आलाय, हां, ए मल्टिप्लाय बाय बी, ए मल्टिप्लाय बाय बी आणखी मल्टिप्लाय बाय सी. बघा सेम इथं आलाय. म्हणजे जसं ॲडिशनमध्ये आहे बिलकुल तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, बट आपले काय चेंज आहे फक्त साईन, तिथे प्लसचं आहे आणि आणखी इथे मल्टिप्लिकेशनचं आहे. थर्ड आहे आपला आयडेंटिटी आहे. याला आपण ॲडिशन फॉर्ममध्ये कसं लिहू मित्रांनो. बघा ए प्लस 0 इज इक्वल्स टू 0 प्लस ए इज इक्वल्स टू ए. बघा आपण याला ॲडिशन फॉर्ममध्ये असं लिहायचं, ए प्लस 0
इज इक्वल्स टू 0 प्लस ए इज इक्वल टू ए. आणखी बस या जागी का चेंज राहील, ओनली साईन चेंज राहील, बाकी सर्व तसंच राहील. हां आता हा इथं आपण 0च्या ह्याच्याने आपण काय 1 टाकून देऊ फक्त. ए मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय ए इज इक्वल्स टू काय ए. ए चिन्ह म्हणजे आपल्याला बघा पण काय 0च्या जागी 1 टाकून दिला. हां 1 वगैरे आपण असं टाकून दिला आणि हे काय झाली आपली मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी झाली नाही, आणखी हे ॲडिशनची प्रॉपर्टी झाली. सेकंड आहे आपलं इनवर्स. आपल्याला फक्त हे असं लिहून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. इनवर्स तुम्ही ऐकलंच नाही, इनवर्स व्हेरिएशन वगैरे असं काही. आपलं सेकंड काय इनवर्स. इनवर्सला आपण ॲडिशनमध्ये असं लिहू बघा, ए प्लस ब्रॅकेट ए मायनस ए ब्रॅकेट इज इक्वल्स टू 0. याला फक्त जो इनवर्स आहे जे त्याची मल्टिप्लिकेशनची जी प्रॉपर्टी आहे ते थोडी अलग आहे. ते मी हर एकमध्ये बघितलं असेल, कॉम्पिटेटिव्हमध्ये आणखी असोसिएटिव्ह आणखी आयडेंटिटीमध्ये म्हणजे थोडं म्हणजे सेमच होतं यामध्ये, पण यामध्ये थोडं अलग आहे मित्रांनो. ए मल्टिप्लाय बाय 1 ए इज इक्वल्स टू 1 ब्रॅकेट ए नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए हा बिलकुल 0 पाहिजे नाही. यामध्ये काय बघितलं आपण ए प्लस मायनस ए इज इक्वल्स टू 0, पण 0 बिलकुल इक्वल म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये यामध्ये बघितलं होतं बघा रॅशनल नंबरमध्ये क्यूला बिलकुल 0 देता येत नाही का. क्यूच्या जागी बिलकुल 0 पाहिजे नाही, तसंच एला पण बिलकुल 0 पाहिजे नाही. आता त्याला आपण काय इनवर्स व्हेरिएशन म्हणजे इनवर्स आपण त्याला म्हणू शकत नाही. इनवर्स जे प्रॉपर्टी ते आपण इनवर्स प्रॉपर्टी बिलकुल म्हणू शकत नाही. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.